आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। मानव जीवन के लिए हानिकारक नकली इंपीरियल ब्लू दारू तैयार करने वाले कारखाने का स्थानीय अपराध शाखा धुले ने किया भंडाफोड़। पुलिस अधीक्षक धुले श्रीकांत देवरे जी ने नकली दारू तैयार करने वाले अवैध कारखानों की तलाश कर कार्रवाई करने के निर्देश दिए थे। उसके अनुसार 9 अप्रैल 2026 को श्रीराम पवार, पुलिस निरीक्षक स्थानीय अपराध शाखा धुले को गोपनीय जानकारी मिली कि इसम रविंद्र रमेश महारन, रहवासी दतरा मैदान, सहजीवन नगर, धुले शहर के अंबिका नगर में चंडिका होटल के पीछे एक पतरे के शेड में अपने साथियों के साथ मानव जीवन के लिए खतरा होने वाली नकली दारू बेचने के लिए तैयार कर रहा है। उक्त जानकारी के आधार पर स्थानीय अपराध शाखा धुले की टीम ने उक्त स्थान पर छापा मारा और मौके पर दी 9 अप्रैल 2026 को आरोपी रविंद्र रमेश महारन, उम्र -27 वर्ष, रहवासी दतरा मैदान, सहजीवन नगर, धुले को उसके साथियों के शेड में मानव जीवन के लिए खतरा उत्पन्न करने वाली नकली दारू तैयार करते हुए पकड़ा। 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिका नगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे। त्या ठिकाणी इम्पिरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले। त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पिरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। ती गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, या सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे। तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे।